Good morning student. In previous video we have to learn changes. मग चेंजेस कोणकोणते येतं फिजिकल आणि केमिकल चेंजेस कोणकोणते येते आपल्याला बघायचं आहे. सो थिंक अबाउट इट. कॅन यू नाव क्लासिफाय द नॅचरल अँड मॅनमेड चेंजेस यू हॅव लिस्टेड ॲज युजफुल अँड हार्मफुल चेंजेस. आपण मॅनमेड चेंजेस म्हणजे मानवाने केलेले आणि नॅचरल म्हणजे निसर्गात तर्फे झालेले चेंजेस आपण डेली लाईफमध्ये पाहतच असतात. जसं की नॅचरल चेंजेस कोणते तर जसं क्लायमॅटिक असतात की हिवाळ्याचं पावसाळ्यामध्ये रूपांतर होतं, रेनी सीझनमध्ये होतं, रेनी सीझनचं विंटरमध्ये, विंटरचं समरमध्ये, हे नॅचरल चेंजेस. ओके. मॅनमेड चेंजेस कोणते तर मानवाने केलेले चेंजेस, जसं की मानवाने छोट्या भिंतीची मोठी भिंत केली किंवा एखाद्या वस्तू ऑब्जेक्टचं त्याने दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये रूपांतर केलं, हे मॅनमेड झाले. Okay, so far we have studied certain types of changes. What can you tell about two of these, namely bursting of balloon, ripening of fruits, from the point of view of their duration, that is the time they take to happen. बघा, तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे की ब्रस्टिंग ऑफ अ बलून म्हणजे फुग्यातली हवा काढली की त्यावेळेस काय चेंजेस होतात ते, आणि फ्रूट्स फळ आहे ते फळ पकवत असताना कोणते चेंजेस होतात हे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. काय होतं, जे ब्रस्टिंग ऑफ बलून म्हणजे बलूनमध्ये हवा भरलेली असते, पण ज्यावेळेस त्याच्यातली हवा काढतो आपण तेव्हा एका मिनिटात होते, म्हणजे फास्ट प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे. आणि फ्रूट आपण एखादं पकवायला ठेवलं तर त्याला वेळ लागतोय, म्हणजे कालावधी लागतोय. ओके, दिस इज अ चेंजेस. याच्यामधले दोन चेंजेस तुम्हाला कळले असतील. द ड्युरेशन ऑफ ब्रस्टिंग ऑफ अ बलून इज फार शॉर्टर दॅन द रायपनिंग ऑफ फ्रूट्स. चेंजेस दॅट टेक प्लेस इन शॉर्ट पिरियड ऑफ टाइम आर कॉल्ड फास्ट ऑर क्विक चेंजेस, while changes that take place over a long period of time are called slow changes. बघा बलूनमधून आपण हवा काढतोय, म्हणजे त्याच्यामध्ये शॉर्टर टाईम त्याला खूप कमी लागतोय हवा काढायला, म्हणजे हा फास्ट अँड क्विक चेंजेस झाला. आणि फ्रूट एखादं फळ आहे, मँगो आहे, तर मँगो पकवायला ठेवला आपण तर त्याला 2-3 4-5 दिवस 8 दिवस लागतात मँगो पकण्यासाठी. तर हा काय झाला, कालावधी झाला, ड्युरेशन याला लागलं, म्हणजे हा कोणता चेंजेस झाला, स्लो चेंजेस झाला. अंडरस्टँड स्टुडंट? Have some fun. Apparatus, piece of glass, bangles, a candle and matchbox. तुम्हाला काही बांगडीचे तुकडे घ्यायचे आहे, कॅन्डल घ्यायची आहे आणि आपपेटी घ्यायची. ओके. प्रोसिजर आहे, होल्ड अ पीस ऑफ ग्लास bangle in the candle flame, supporting it with your finger. Take care to heat the piece of middle, keeping its two ends outside the flame. Observe it as middle gets heated and becomes soft. It bends due to finger pressure on its end. In this way, bring the two ends together and let it piece cool. A torn can be made by linking such pieces with each other. Make such torns of different pattern and colors and decorate your class and home. बघा, तुम्हाला काही जे तुम्ही बांगडीचे तुकडे घेतलेले आहेत त्या तुकड्यांच्या दोन तुकड्यांच्या एंडला तापवायचे. तापवल्याच्या नंतर बघा ते कसं होणार आहे, सॉफ्ट होणार आहे. बांगडीचा तुकडा तुम्हाला माहिती आहे, काचाचा तुकडा कडक असतो, पण ज्यावेळेस तुम्ही त्याला हिटिंग करणार त्यावेळेस तो कसा होणार आहे, सॉफ्ट होणार आहे. आणि जर तुम्ही त्याला आकार दिला त्या पद्धतीने त्याला आकार येणार आहे, किंवा तुम्ही त्याला दोघे एंड चिटकवले एकमेकांना टच केलं तर चिटकणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या क्लासरूमसाठी किंवा घरासाठी डेकोरेशन तयार करायचं आहे. कॅन यू टेल यू मेड लाईक link from the glass pieces? How will you changes the shapes of link to give its original shape? मग बघा, तुम्ही बँगलचा जो तुकडे घेतलेले आहे त्याला ओरिजिनल शेपमध्ये कसं चेंजेस करणार. सो फर्स्ट ऑफ ऑल यू burn their two ends
अँड टच इट टू एंड्स. बघा तुम्ही त्याला फर्स्ट ऑफ ऑल काय करणार आहे, त्याला तापवणार आहे, त्याच्यानंतर त्याला तुम्ही दोघे एंडला चिटकवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याला गोलाकार आकार येण्यासाठी तुम्ही फिंगरच्या मार्फत त्याला फिरवणार, गोल गोल फिरवणार आहे. या पद्धतीने त्या बांगडीला ओरिजिनल शेप येणार आहे. हाऊ विल यू रिस्टोर द ओरिजिनल कॅन्डल आफ्टर मेल्टिंग वन. मग तुम्ही जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलला कशी मेल्ट करतात किंवा कशी तिला एका याच्यामध्ये बनवणार, तर आपण माहिती की कॅन्डलला मेणबत्तीला पेटवलं तर ते पिघलते बरोबर, कमी कमी होत जाताना आपल्याला दिसते, तिथे वॅक्स तयार होत असते. मेल्टिंग सम वॅक्स अँड ऑब्टेनिंग द ओरिजिनल सॉलिड वॅक्स again is some things that we can do repeatedly. The changes that can occur in forward and reverse direction again and again are called reversible changes. A ripe mango, however, can't be transferred back into a raw mango. Wood can't be obtained from the ash from on burning the wood. जे मेणबत्तीचा आपण वॅक्स तयार केलेला आहे, म्हणजे पूर्ण पातळ त्या मेणला केलेला आहे, तो तसाच्या तसा घट्ट पदार्थ खाली साचणार आहे. त्या घट्ट पदार्थाला जर आपण पुन्हा त्या पद्धतीने बनवलं, त्याला आकार दिला थोडाफार, तर तो पुन्हा रिपीट त्या पद्धतीने तो होणार आहे. म्हणजे ही प्रोसेस कशी असणार आहे, रिव्हर्सिबल चेंजेस याला म्हणतात. जसं की पुन्हा ते त्याच्यामध्ये बदल होतो, म्हणजे बलून फुगवणे किंवा बलूनमध्ये पुन्हा हवा भरणे हा रिव्हर्सिबल चेंजेस झाला एक एक्झाम्पल म्हणून. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट इज मीन बाय इररिव्हर्सिबल चेंजेस, गिव्ह सम एक्झाम्पल. मग इररिव्हर्सिबल चेंजेस काय, की ज्याच्यामध्ये बदल पुन्हा होत नाही. जसं की फॉर एक्झाम्पल प्लॅस्टिकची पन्नी ला जाळणे आणि पुन्हा तिला बनवणे. आपल्या घरात आपण बनवू शकतो का, नाही, ते आपण बाहेर बनवू शकतो. रिव्हर्सिबल चेंजेस आहे. मग याच्या उलट कोणता चेंजेस असा आहे की त्याचा आपण बदल करू शकत नाही. भरपूर एक्झाम्पल्स तुमच्या याच्यामध्ये आहे. मातीची वस्तू सुद्धा आपण बनवू शकतो डबल, अशा हे रिव्हर्सिबल. मग इररिव्हर्सिबल चेंजेस काय झाले याचा शोध तुम्हाला लावायचा आहे. कॅन यू टेल व्हॉट कम्स आफ्टर डे टाईम. डे टाईमच्या आफ्टर काय येतं, सुरुवातीला काय येत असतं. व्हॉट इज नेक्स्ट स्टेज आफ्टर सनराईज. मग सूर्य प्रकाशित होण्याच्या अगोदर काय येत कोणती स्टेज असते. व्हॉट कम आफ्टर हाय टाईड इन द सी. मग समुद्रामध्ये काय सर्वात जास्त वरच्या लेवलला असतं. अ बर्ड सिटिंग ऑन ट्रीज फ्लाईज अवे. ज्यावेळेस पक्षी झाडावरती बसतात फ्लाईज करण्याच्या आधी, त्यावेळेस काय चेंजेस त्यामध्ये असतो. फोल्डिंग, एखादे घडी करणे. अ मीटर स्ट्रेकिंग अक्रॉस द स्काय. जो पक्षी आहे तो स्कायमध्ये फिरतो त्यावेळेस काय चेंजेस आपल्याला दिसतो. ऑन कन्सिडरिंग द अबोव एक्झाम्पल्स वी फाइंड दॅट some changes occur again and again after definite interval of time. Such changes are called periodic changes. On the other hand, it can't be said for such sure when certain changes will recur after one occurrence. Even if they recur, the time interval is not fixed. Such changes are called non-periodic changes. बघा म्हणजे काय, सूर्य नेहमी प्रकाश देतो, सूर्य रोज सकाळी उगवतो, म्हणजे त्याच टायमाला तो उगवत असतो, म्हणजे पुन्हा पुन्हा तो उगवतो. किंवा पुन्हा पुन्हा पक्षी आकाशामध्ये भरारी घेत असतात. समुद्रामध्ये लाटा ह्या उंच उंच नेहमी होतच असतात. मग याचं एक ड्युरेशन असतं, याचा टाईम ठरलेला असतो की एवढ्या टायमानंतर, म्हणजे फॉर एक्झाम्पल घड्याळाचा काटा घेतला तर सकाळचे 10 वाजले तर पुन्हा ते 12 घंटे फिरून पुन्हा त्या ठिकाणी येतो आणि 10 वाजवतो. म्हणजे हा याचा काय झाला, एक पिरियडिक चेंजेस झाला. म्हणजे हा पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी त्याच स्टेजवरती येत असतो. तसं नॉन पिरियडिक म्हणजे काय, की जे त्याचा टाईम फिक्स नसतो. जसं टाईम फिक्स नसतो तर मग या वरील एक्झाम्पलमध्ये अ बर्ड सिटिंग ऑन अ ट्री फ्लाईज अवे.
पक्षी उडत असताना झाडावरती बसणे, हा टाईम फिक्स नसतो, हा नॉन पिरियडिक चेंजेस झाला. कारण का, पक्षी जेव्हा थकतो तेव्हा तो बसतो, त्याची निश्चित अशी स्थिती नसते. पण सूर्य नेहमी येणे सकाळच्या वेळेस, रोज प्रकाश देणे, हा त्याचा पिरियडिक चेंजेस झाला. अंडरस्टँड स्टुडंट? डोंट फॉरगेट.